हाय ऑल. जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये यायचा विचार करता किंवा ट्रेडिंग स्टार्ट करायचा विचार करता, तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथं आपल्याला एकदम एक्स्ट्रीम लेवलची पेशन्सची गरज आहे. कारण की इथं लगेच कोणतीही गोष्ट होणार नाही आणि कधीच पॉसिबल नाही आहे की तुम्ही मार्केटमध्ये एंट्री केली आणि तुम्ही प्रॉफिटेबल जर नाही. ॲटलिस्ट नवीन माणूस 1-2 महिने 3 महिने करतो आणि त्याच्यानंतर पुन्हा ते करणं टोटल बंद करून टाकतात. कारण की एकतर त्या टाईमला कॅपिटल संपलेलं असतं किंवा पेशन्स संपलेले असतात. जर तुम्हाला लाँग टाईम जर टिकायचं असेल, तर खूप गोष्टी फॉलो कराव्या लागतात आणि ज्या वेळेला तुम्ही रिव्हिजन करताय किंवा तुमचं फेज अशी चालू आहे की तुम्ही करताय होत नाही आहे. तिथूनच खरी सुरुवात होते मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होण्यासाठी. आणि त्या पिरियडमध्ये तुम्ही पैसे नाही कमवू शकत. त्यासाठी तुम्हाला खूप टाईम द्यावा लागतो, खूप वेळ द्यावा लागतो. ज्या टाईमला तुम्ही खूप प्रॅक्टिस कराल किंवा लाँग टर्म टिकण्यासाठी रिस्क मॅनेजमेंट वगैरे फॉलो कराल. जर रिस्क मॅनेजमेंट फॉलो केलं तरच काहीतरी होणार आहे, नाही तर काही होणार नाही. ओके.